मित्रांनो 2021-22चा हा व्हिडिओ आहे, जो की आम्ही मित्र मिळून हरिश्चंद्रगडला जात होतो आणि त्यावेळेसच्या अनुभवांचे काही घेतलेले व्हिडिओ आहेत. त्याचा हा छोटासा व्लॉग आहे. हा व्लॉग कसा आहे आणि आमची हरिश्चंद्रगडाची ट्रिप कशी झाली हे आपण बघूया. तर आम्ही या गाडीमध्ये हरिश्चंद्रगडाला गेलो होतो पाचनी मार्गे आणि या गाडीतून आमचा प्रवास चालू झाला होता. जाताना येणारी छोटी मोठी जी स्थळं होती, नाही मंदिर असतील ती बघत आम्ही हरिश्चंद्रगडाकडे जात होतो. गडाच्या पायथ्याला ज्यावेळेस आम्ही पोचलो त्यावेळेस आम्ही डायरेक्ट जेवणाची सुरुवात केली होती, जेणेकरून खाऊन पिऊन मस्तपैकी गडावरती जायचं. आणि आमचा बेत होता तो नॉनव्हेजचा, म्हणजे बिर्याणी बनवण्याचा. गडाच्या पायथ्यालाच अजून भरपूर ट्रेकर्स होते. आम्ही त्याच गडाच्या पायथ्याला चूल पेटवून मस्तपैकी बिर्याणी बनवायला सुरुवात केली आणि गड चढून संध्याकाळी डायरेक्ट गडाच्या मंदिराजवळच आम्ही आमचा निवारा केला होता. तिकडं मार्ची लिहायच्या बाब्या म्हणून पाणी पी म्हणत होतो. ज्यानं पाणी कमी पिले त्याच्यावर शंका आहे. मोबाईल मध्ये असं काय दिसत. नंतर मित्रांनो सकाळ होण्यापूर्वी आम्ही सगळेजण तारामती शिखरावरती पोहोचलो आणि सूर्योदयासोबत चांगले फोटो व्हिडिओ काढण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलो. कुणाचे पर्सनल व्हिडिओ, कुणाचे ग्रुप व्हिडिओ असे आम्ही काढत होतो. आणि हे काढत असताना खूप एन्जॉय आणि त्याचा आनंद घेतला आम्ही, कारण यार पिंट्याला मध्ये चालत खरंच खूप विलोभनीय होता. आणि ते क्षण होते ते आम्ही संपूर्ण डोळ्यामध्ये साठवून ठेवले होते. ते फक्त डोळ्यामध्येच नाही तर व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातूनही आम्ही साठवून ठेवले. जे कोणी आम्ही त्या ट्रिपमध्ये गेलो होतो त्या प्रत्येकाच्या ध्यानामध्ये ते क्षण नक्कीच राहिले असतील अजूनही. कारण तारामती शिखर हे आपल्या महाराष्ट्रातलं पण सगळ्यात उंच शिखर आहे कळसुबाईनंतरनं, आणि हरिश्चंद्रगडावरचा पण सगळ्यात बेस्ट स्पॉट म्हणला जातो याला. तर अशा प्रकारे आम्ही ते थोडं सूर्यवर आल्यानंतरनं आम्ही तारामती शिखर सोडून कोकण कड्याकडे प्रस्थान केलं होतं. आणि कोकण कड्याकडे जाताना जो नजारा होता, वा, जो नजारा इतका सही होता की म्हणजे आपण ते शब्दात सांगू शकत नाही. ती जाणारी पायवाट, त्याच्या बाजूने असणारे ते झाडं आणि झुडपं, त्याचबरोबर हिरवगार गवत, जे की आपण आपल्याकडच्या डोंगरावर म्हणजे साताऱ्याकडच्या डोंगरावर बघू शकत नाही. ते गवत आहे ते फक्त हरिश्चंद्रच्या डोंगरावरच पाहायला आपल्याला मिळत होतं. त्याचबरोबर कारवी, म्हणजे जे की 7 वर्षातूनच त्याला फुलं येतात अशा झाडांची झुडपं तिथं आपल्याला पाहायला मिळत होती. त्यांनी 7 वर्षातून एकदाच त्याला फुल येतात, त्याला कारवी बोलतात, कावरी नाही कारवी. आणि त्यानंतरनं जो कोकण कड्याचा नजारा आम्हाला दिसत होता आणि समोर आजोबा पर्वत वगैरे, तर त्याचे आम्ही फोटोशूट केले आणि त्यानंतरनं परत कोकण कड्याकडे आम्ही प्रस्थान केलं. हा व्हिडिओ चालू आहे गांगाराम. अच्छा का अक्षा तिथंच थांब तसाच. चल तुझा फोटो व्हिडिओ कसा काढतोय मी, चल लवकर. बाब्या आरामात चाल, नॉर्मल एकदम स्टाईल मध्ये, म्हणजे हा एकदम माणूस चालतो तसा. पोलीस कुठे? या ट्रिपमध्ये आम्ही सगळेजण मित्रच गेलो होतो, त्यामुळं या ट्रिपमध्ये भरपूर मजा, भरपूर मस्ती, एकमेकाची मस्करी, एकमेकाची चेष्टा,
हे सगळं काही भरपूर चाललं होतं आणि तेही या व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर झालेलं आहे सगळं. आणि तेही तुम्ही अधूनमधून ऐकतच असाल या व्हिडिओमध्ये. आम्ही जात आहोत आता वळामध्ये. जर तुम्ही तारामती शिखरावरून कोकणकडा बघितला तर तो दिसत नाही, पण ज्या वेळेस तारामती शिखर उतरून आपण कोकणकड्याकडे जातो त्यावेळेस कोकणकड्याच्या ज्या नजारा दिसतो आपल्याला तो खरंच खूप विलक्षण आहे. एकदा त्याचा अनुभव आपल्याला घेतलाच पाहिजे. हरिश्चंद्रगडाला ट्रेकर्सची पंढरी म्हणतात. पंढरी का म्हणत असतील तर जसं आपले वारकरी आहेत त्यांच्यासाठी पंढरीची वारी ही खूप महत्त्वाची आणि सगळ्यात महत्त्वाची तीच असते. तसं जे ट्रेकर्स आहेत आपले तर त्या ट्रेकर्सच्या दृष्टीनं हरिश्चंद्रगड हा एक खूप महत्त्वाचा आहे. कारण ह्या ट्रेकमध्ये तुमची ट्रेकिंग पण खूप चांगल्या प्रकारे जे तुमचं निसर्गातलं जे निसर्ग दिसतो आपल्याला तोही खूप अद्भुत असतो आहे. त्यामुळेच हरिश्चंद्रगडाला ट्रेकर्सची पंढरी म्हणतात. आताच आम्हाला इथं वाघाचं दर्शन झालेलं आहे आणि वाघ आहे बिना शिपलीचा वाघ आहे संजय नावाचा. शिपलीचा नव्हे तर चट्ट्या पट्ट्या असलेला व्हाईट कलरचा असा डबरा काळ्याच्या पट्टी असणारा पांढरा वाघ दिसलेला आहे. आणि ह्याची एक खासियत आहे, त्याला चढता येत नाही. त्याला चढता येत नाही. बाबेचा प्रत्येक ह्याच्यात येते. चल रे साईडला तरी हो. काय बोलत होतो आता? हरिश्चंद्रगड आणि शेवटचा टप्पा कोकण. हरिश्चंद्रगडावर आलेलो आहे. अशा रीतीने आमचा संपूर्ण गड फिरून झालेला आहे. आता आम्ही एकदम लास्टच्या टप्प्यावर कोकणकडा या ठिकाणी डबल आवाज येतो का? डोनू तात्या डोनू तात्या. त्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर तारामती शिखर उतरल्यानंतर आम्ही कोकणकड्याच्या जवळ पोहोचलोच होतो. आणि तिथून जो कड्यांची जी रचना होती ती बघताना आमच्यातले काही उत्साही कार्यकर्ते पूर्ण कड्यावरती जात होते. एकमेकांना आम्ही सांगत होतो जास्त पुढे जाऊ नका, कारण कडा इतका भयानक होता की डायरेक्ट डोळे दिपत होते. पण काही जणांना काही इझिली ते तिथपर्यंत जात होते आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही तिथे एन्जॉय करत होतो. व्हिडिओ बघितला मध्येच आम्हाला तिथं खेकडे वगैरे पण दिसली होती. हे बघण्यात त्याच्यामध्येच आम्ही संपूर्ण वेळ तिथे घालवला. तर मित्रांनो आम्ही कोकणकडा संपूर्ण बघितला, तिथे थोडा वेळ घालवला, फोटोज काढले, जास्त व्हिडिओ घेता आले नाही. आणि त्यानंतर आम्ही गडाच्या मध्यभागाकडे म्हणजे हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे गेलो, शंकराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथे शिवलिंग असलेली केदारेश्वर गुफा आहे त्या गुफेमध्ये गेलो. तिथे पोहण्याचा थोडा आनंद घेतला आणि मंदिरामध्ये जाऊन शंकराचं दर्शन परत एकदा घेतलं आणि तिथले जे ते खांब आहेत तेही पाहिले. आणि त्यानंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. तर मित्रांनो हरिश्चंद्रगडाला आम्ही रात्रीचं गेलो आणि दुपार होण्याच्या अगोदर म्हणजे 11-12 होण्याच्या अगोदरच आम्ही गड उतरायला सुरुवात केली होती. आणि काही ट्रेकर्स आम्हाला वर चढाई करताना दिसत होते. तर उन्हाच्या अगोदरच आम्ही हा गड बघून संपूर्ण कंप्लीट केला होता. तर असा होता आमचा हरिश्चंद्राचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा.